नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गुणवत्ता पडताळणी समितीचे आदर्श इतिवृत्त कसे लिहावे याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र किंवा PSC लेवलला देखील गुणवत्ता पडताळणी समिती स्थापन केल्या जाते आणि या समितीची सभा दर महिन्याला घेतल्या जाते. आता या समितीमध्ये कोणकोणते कर्मचारी असतात आणि या सभेमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि याचं आदर्श इतिवृत्त आपल्याला प्रोसाइडिंग ठेवावं लागते. तर ते कशा पद्धतीचं असावं याची संपूर्ण माहिती घेऊया. तर सुरुवात करूया. गुणवत्ता पडताळणी समिती, त्याला आपण व्हॅलिडेशन मीटिंग देखील म्हणतो, दर महिन्याच्या शेवटी आपण ही मीटिंग घेत असतो. याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे तर या नावामध्येच आहे, गुणवत्ता पडताळणी. म्हणजे उपकेंद्र लेवलला किंवा PSC लेवलला जे काही काम होते त्या कामाची पडताळणी झाली पाहिजे. म्हणजे योग्य आकडेवारी जेव्हा आपण विविध पोर्टल्सला विविध अहवालामध्ये माहिती भरतो, ती माहिती भरत असताना सर्वांची पडताळणी करून भरली पाहिजे. मग माहिती देणारे कर्मचारी कोण आहेत? उपकेंद्राला आहेत आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, CHO इत्यादी कर्मचाऱ्यांकडून माहिती जमा केली जाते आणि ते PSC ला देतात. उपकेंद्राला देखील आपण आपल्या स्तरावर माहिती घेऊन विविध पोर्टलला माहिती भरत असतो. तर उद्देश हाच आहे की जे काही आपली कामाची आकडेवारी आहे त्याची पडताळणी व्हावी आणि योग्य आकडेवारीची नोंद घेतल्या जावी. तर आपण या ठिकाणी बघूया. आज दिनांक, इथे दिनांक आपल्याला मेन्शन करायचा आहे. रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे गुणवत्ता पडताळणी समितीची मीटिंग घेण्यात आली. यावेळी खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आपण या टेबलमध्ये बघू शकता की माझ्या माहितीप्रमाणे जुनी जी मीटिंग होती तेव्हा आरोग्य सहाय्यकच अध्यक्ष होते. मी नवीन समितीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मला नवीन समिती, अपडेटेड समिती मिळालेली नाही. म्हणजे जुन्या समितीनुसार आरोग्य सहाय्यक हे अध्यक्ष असतात आणि बाकी कर्मचारी सचिव आणि सदस्य असतात. तर तुम्हाला जर नवीन अपडेटेड माहिती मिळाली तर तुम्ही या समितीमध्ये चेंजेस करू शकता. तर या समितीच्या सभेमध्ये नेमकी काय काय चर्चा केल्या जाते किंवा करावी, तर खालील विषयावर चर्चा करण्यात आली. नंबर 1 आहे, चालू महिन्यामध्ये नवीन ANC ची नोंद झाली का? नोंद झाली असेल तर आशा यांनी माहिती द्यावी. आता कार्यक्षेत्रामध्ये आशा ह्या ॲक्टिव्ह असतात. ANC ची नोंद कोणाहीकडे होऊ शकतो. CHO कडे होऊ शकते, ANM कडे, MPW कडे, आशाकडे, अंगणवाडी सेविकेकडे. परंतु आता आशांचा रोल त्यामध्ये जास्त असल्यामुळं आणि त्या तळागाळात काम करत असल्यामुळं ANC पण बऱ्याच वेळेला आशा यांनाच प्रथम माहिती देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तशी जर नवीन ANC आपल्या उपकेंद्रामध्ये असेल तर त्याची नोंद आशांकडे असते आणि त्यांनी वेळीच रिपोर्टिंग उपकेंद्राला करावी. तर चालू महिन्यामध्ये जर माहिती असेल तर संपूर्ण माहिती आरोग्य सेविकेकडे देणे आवश्यक आहे. नंबर 2 आहे, नवीन मिळालेल्या ANC व लसीकरण झालेल्या बालकांची नोंदणी नियमित RCH पोर्टलला अपडेट करण्यात यावी. नंबर 3 आहे, चालू महिन्यामध्ये लसीकरण झालेल्या बालकांची माहिती आशा यांच्याकडून पडताळणी करून घ्यावी. HMIS ला आपण माहिती भरत असतो, त्यामध्ये लसीकरण झालेल्या बालकांची माहिती असते, आरोग्य सेविकेकडे देखील माहिती असते. परंतु या समितीचा उद्देशच आहे की आपल्याला पडताळणी करूनच सदरची माहिती भरायची आहे. म्हणून आशांकडून जी आकडेवारी आहे तीच आरोग्य सेविकेच्या रजिस्टरला आहे का त्याची पडताळणी करून HMIS ला भरता यावी, म्हणून त्याची पडताळणी व्हावी. 4 नंबर, HMIS करिता लागणारी माहिती उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आरोग्य सेविका यांच्याकडे द्यावी. आरोग्य सेविका यांनी सदरची माहितीची पडताळणी करून पोर्टलला भरावी. आता HMIS ला माहिती भरत असताना आपल्या उपकेंद्राला जेवढे कर्मचारी अधिकारी आहेत सर्वांची मिळून HMIS ला माहिती भरल्या जाते. म्हणून प्रत्येकाची जी माहिती आहे ती जबाबदारीने दिली पाहिजे, जेणेकरून HMIS ला व्यवस्थित आकडा जाईल आणि त्याच्यामध्ये काही एरर्स येणार नाहीत आणि त्रुटी देखील येणार नाहीत. 5 नंबर आहे, संशयित क्षयरुग्णांचे उपकेंद्राकरिता जे काही उद्दिष्ट असेल ते उद्दिष्ट तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. उद्दिष्ट असून चालू महिन्यामध्ये खालीलप्रमाणे संशयित रुग्ण शोधण्यात आले. यामध्ये आपण उदाहरण दाखवलेलं आहे, MPW 4, ANM 4, आशा 10. तर तुमच्या उपकेंद्रामध्ये जे उद्दिष्ट असेल त्या पद्धतीनं आणि कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं कलेक्शन केलं असेल तो आकडा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि पुढच्या महिन्याकरिता आपण उद्दिष्ट देखील या ठिकाणी देऊ शकतो. नंबर 6 आहे, संशयित कुष्ठरुग्ण शोधून वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून रजिस्टरला नोंद घ्यावी. दर महिन्याला संशयित कुष्ठरुग्ण देखील शोधणे हे उद्दिष्ट उपकेंद्राला असतं.
त्या पद्धतीने संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून रजिस्टरला नोंद करावी. 30 वर्षावरील सर्व नागरिकांचे आभा कार्ड काढून NCD पोर्टलला लिंक करावायचे असल्याने आशा यांनी जास्तीत जास्त नागरिकांचे आभा कार्ड काढावे. तसेच नागरिकांना आभा कार्ड काढण्यासाठी आवाहन देखील करण्यात यावे. NCD पोर्टलला 30 वर्षावरील सर्व नागरिकांचे आभा कार्ड लिंक करणे आवश्यक आहे आणि त्याचे एक सेपरेट इंडिकेटर देखील जनरेट होते. म्हणून त्याचा आकडा, त्याची टक्केवारी देखील जनरेट होत असल्याने NCD पोर्टलला जास्तीत जास्त आभा लिंक होणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेतील eKYC जास्तीत जास्त नागरिकांची करावी. eKYC करिता कॅम्प आयोजित करावे. eKYC करण्याकरिता उपकेंद्रातील सर्व कर्मचारी प्रयत्न करतील. आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची eKYC करावी हे मोठ्या प्रमाणात विषय असल्यामुळे उपकेंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले तर eKYCचं जास्तीत जास्त काम होऊ शकते. 9 आहे FELMIS पोर्टल. आशा यांनी प्रत्येक महिन्यामध्ये लॉग इन करावे. लॉग इन करून आवश्यक औषध साहित्याची मागणी करावी. आपल्याला माहिती आहे की FELMIS पोर्टलमध्ये कुटुंब कल्याणचे साधनं किंवा औषधे आहेत त्याची मागणी आशांनी करावायची आहे. त्याला अप्रूव्हल समुदाय आरोग्य अधिकारी देतील आणि PSC मधून आपल्याला सदरचं साहित्य, औषध, गोळ्या मिळू शकतात. त्यामुळे आशांनी हे प्रत्येक महिन्याला लॉग इन करावे. असा विषय देखील आपण गुणवत्ता पडताळणी समितीमध्ये घेऊ शकतो. 10 नंबर आहे आरोग्यसेवक यांनी न चुकता यस फॉर्म दररोज भरावा. तसेच ताप असलेल्या रुग्णाचे रक्तनमुने घेतले असेल तर सदरची नोंद पोर्टलला करावी. यस फॉर्मला आपण आरोग्यसेवक हे दररोज फॉर्म भरतात, ते निरंक भरता कामा नये. याच्यामध्ये यस फॉर्ममध्ये जेवढे विषय असतील त्या विषयानुसार आपल्याला संशयित रुग्ण मिळाले असेल तर त्यांची माहिती भरणे आवश्यक आहे. 11 नंबर आहे NCD कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावामध्ये आरोग्य तपासणीचा कॅम्प घ्यावायचा असून सदर कॅम्प घेण्याच्या तारखा आशा यांनी निश्चित करून कळवावे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर नियोजित कॅम्प घ्यायचे असेल तर आजच्या मीटिंगमध्येच तो दिनांक आणि तो वेळ आणि ठिकाण ठरवलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण तयारीनिशी कॅम्प घेता येईल. हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल आणि इतरही तपासण्या आपल्याला सदरच्या कॅम्पमध्ये करता येतात. सोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची eKYC आणि आभा कार्डचे काम देखील या कॅम्पमध्ये होऊ शकते. 12 नंबर आहे संशयित मोतीबिंदू रुग्णाचे सर्वेक्षण करून नवीन मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णाची नोंदणी करून पुढील तपासणीकरिता रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे किंवा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवावे. तसेच सदरच्या मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णाची नोंद उपकेंद्राच्या रजिस्टरमध्ये करावे. हे एक उद्दिष्ट आपल्याला उपकेंद्राला असते, त्याच्यामुळे याची देखील नोंद या ठिकाणी घेतल्या जाते. 13 नंबर आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उपकेंद्राचे काम कमी असून जास्तीत जास्त शस्त्रक्रियेचे काम होण्याच्या दृष्टीने सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न करावे. चालू महिन्यामध्ये खालीलप्रमाणे कर्मचारी यांना उद्दिष्ट विभागून देण्यात येत आहे. तर काम कमी असेल तर आपण कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट देखील देऊ शकतो, जेणेकरून उपकेंद्राचे काम चांगले होईल. प्रत्येकाला उद्दिष्ट विभागून दिल्याप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, जेणेकरून उपकेंद्राचे काम वेळेत पूर्ण होतील. तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत मी गुणवत्ता पडताळणी समितीच्या या प्रोसाइडिंगमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला. याच्या रिलेटेड तुमच्याकडे जे नवीन विषय असतील किंवा ट्रेंडिंगचे, जसं ACF सर्वे असतो, क्षयरोग, कुष्ठरोग असेल किंवा मध्ये आपलं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान झाला, असे ट्रेंडिंगचे विषय देखील आपण इथे ॲड करू शकतो. आता हे याच्यातले जे विषय आहेत ते वेगवेगळ्या विभागानुसार, परिमंडळानुसार, मंडळानुसार वेगळे असतात, कारण प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळे इंडिकेटर असतात. प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये देखील इंडिकेटरमध्ये फरक असतो. आता तुमच्याकडे आवश्यक त्या माहितीनुसार तुम्ही मुद्दे ॲड करू शकता. तर मित्रांनो, गुणवत्ता पडताळणी समितीचे आदर्श इतिवृत्त कसे लिहावे मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्राला नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.